जीव शिव ऐक्य समजण्यासाठी आपल्याला विश्वातील शक्ती आणि आपल्यातील शक्ती काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंतच्या संशोधनात विश्वामध्ये 4 प्रकारच्या शक्ती आहेत असं मानलं जातं. पहिली, गुरुत्व म्हणजे वस्तुमान किंवा ऊर्जा असलेल्या 2 वस्तूंमधील आकर्षण. दुसरी, कमकुवत ऊर्जा किंवा वीक फोर्स. ही ऊर्जा म्हणजे अणुकणांच्या ऱ्हासास आणि एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात बदलण्यास कारणीभूत असणारी शक्ती. तिसरी, विद्युत चुंबकीय शक्ती जी धन आणि ऋण प्रभारित कणांमध्ये कार्य करते. आणि चौथी, अणुशक्ती जी मोठ्या कणांची निर्मिती करण्यासाठी पदार्थाचे मूलभूत कण एकत्र बांधते. ही अणुशक्ती निसर्गाच्या 4 मूलभूत शक्तींपेक्षा सर्वात श्रेष्ठ आहे. गुरुत्वाकर्षणाच्या सामर्थ्यापेक्षा अणुशक्ती ही 6 वर 39 शून्य एवढ्या पट असते. या 4 सारख्या शक्तींची मिळून बनलेली विश्वाची एकत्रित कार्यशक्ती ही सर्व कार्यशक्तीच्या एकत्रित बेरजेच्या पेक्षाही जास्त असते. याप्रमाणेच मानवी शरीरात देखील अनेक क्रिया सतत होत असतात. लहानात लहान एका पेशीपासून अनेक पेशी तसेच अवयव आणि संपूर्ण मानवी शरीराची एकत्रित कार्यशक्ती ही सर्व कार्यशक्तीच्या एकत्रित बेरजेच्या पेक्षाही जास्त असते. या दोन्ही शक्तींना फक्त एनर्जी मानलं तर आपल्यात आणि विश्वात असणारी शक्ती एकच आहे. आणि विश्वातील शक्ती शोधणं हे प्रचंड मोठं काम असल्यानं आपण आपल्यातील शक्तीवर लक्ष केंद्रित करून स्वतःला आत्मनिर्भर बनवायचं आहे. ब्रह्मतत्व किंवा आत्मा आणि आपला देह याचा संबंध आणि जीवशिव ऐक्याचं ज्ञान झाल्यावर अविद्या जाऊन शुद्ध ब्रह्म कसं शिल्लक राहतं ही बाब संत तुकाविप्र यांनी पुढील अभंगात सांगितली आहे. उठले ब्रह्म सागरी तरंग हे, स्वरूपाशी विसरले जीव दशे प्रति आले, देहादिक प्रमाण हे. अविद्येचा संग झाला जीव दशा ईश्वराला, यासी ज्ञान तारू होये, उठले ब्रह्म सागरी तरंग हे. ज्ञान सूर्य उदे जल्या, सर्व दिशा उजळल्या, परब्रह्म दिसत हे. तम गेला अविद्येचा, शुद्धांश तो ब्रह्मी, साचा तुका विप्र नरदेहे, उठले ब्रह्म सागरी तरंग हे. अविद्येचा तम जाण्यासाठी ज्ञान होणे आवश्यक आहे. पण हे ज्ञान कोणते हे आता आपण पाहणार आहोत. हे ज्ञान आहे देहाचे. हे ज्ञान आहे देहाच्या अवस्थांचे. हे ज्ञान आहे देहाच्या अंतरंगाचे. हे ज्ञान आहे देहातील क्रिया का आणि कशा होतात याबद्दलचे. हे ज्ञान आहे देहातील या क्रिया कशा कशावर अवलंबून आहेत याचे. हे ज्ञान आहे देहातील या क्रिया योग्य रीतीने व्हाव्या त्यासाठीचे पर्याय काय आहेत याचे. हे ज्ञान आहे देहातील वेगवेगळ्या क्रियांचे मार्गदर्शक तत्व काय आहे याचे. हे ज्ञान आहे देहातील वेगवेगळ्या क्रियांचा कार्यकारण भाव काय आहे याचे. हे ज्ञान आहे देहातील क्रियांचे नियंत्रण करणाऱ्या संरचना कोणत्या याचे. अशा अनेक बाबींचे ज्ञान झाले म्हणजे अविद्येचा नाश होतो आणि आपल्यातील आत्मशक्तीची जाणीव होते. ही जाणीव कायम ठेवून त्यानुसार होणाऱ्या कृतीनं आत्मसाक्षात्कार होतो. देह आणि देहांच्या अवस्था याबद्दल संत तुकाविप्र म्हणतात,
स्थूळ अवस्था जागृती, लिंग देहाची स्थिती, सुषुप्ती हे कारणाची, ऐसे आहे प्रसिद्धची. स्थूळ विश्व अभिमानी, लिंगाभिमानी तेजसू, प्राज्ञ कारणाभिमानी, विश्व वसे दृष्टीस्थानी. कंठस्थानी हा तेजस, प्राज्ञ हृदयीच वसे. त्रये आवरता या भेदे, अभिमानीच्या संबंधे. मनोवृत्ती विषयाचे, ज्ञान तुका विप्रसाचे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे देह असतात. यातील सूक्ष्म देह अथवा शरीर हे दोन प्रकारचे आहे. एक भौतिक, जे प्राण, अपान, समान, व्यान, उदान यांनी बनलेले, आणि दुसरे स्वाभाविक, जे ज्ञानेंद्रियो आणि अंतःकरण चतुष्टय मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांनी बनलेले असते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती व उन्मनी या देहाच्या 4 अवस्था आहेत. देहाचे ज्ञान इंडिव्हिज्युअल ऍस्पेक्ट आणि कॉस्मिक ऍस्पेक्ट अशा 2 प्रकारातून पाहणार आहोत. जागृत अवस्थेतील इंडिव्हिज्युअल ऍस्पेक्टला विश्व असे संबोधले आहे, तर कॉस्मिक ऍस्पेक्टला वैश्वानर असे संबोधले आहे. आपण जेव्हा स्वप्नात असतो तेव्हा आपण आपल्या मनाने क्रिएट केलेल्या अंतर्गत जगाशी संपर्क साधत असतो. आपल्या कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व जागृत असतात. त्यांनी त्यांचे जग तयार करून त्या जगात आपला संचार चालू असतो. स्वप्नावस्थेतील इंडिव्हिज्युअल ऍस्पेक्टचे नाव तेजस आहे, तर कॉस्मिक ऍस्पेक्टचे नाव हिरण्यगर्भ असे आहे. आपली तिसरी अवस्था म्हणजे गाढ झोपेतली. या अवस्थेमध्ये आपले शरीर, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये ही कार्यरत नसतात. त्यामध्ये अनुभव घेणारा आणि अनुभव या दोन्हीचे एकात्म साधलेले असते. त्यामुळे अनुभवाची जाणीव आपल्याला होत नाही. ही अवस्था म्हणजे चैतन्याचे द्वार मानले आहे. इतर 2 अवस्थांच्या तुलनेत ही अवस्था आनंददायी अवस्था असते. या अवस्थेतील इंडिव्हिज्युअल ऍस्पेक्टचे नाव प्राज्ञ असते, तर कॉस्मिक ऍस्पेक्टचे नाव सर्वेश्वर आहे. आपण गाढ झोपेतून उठल्यावरही आपल्याला आपण झोपलो होतो याचे ज्ञान असते, कारण आपण या 3ही अवस्थांना अनुभवणारे साक्षी असतो. याचाच अर्थ यापैकी कोणतीही अवस्था ही आत्मा नाही, कारण या सर्वांचे आपल्याला ज्ञान आहे. पुढील अभंगात संत तुकाविप्र आपल्याला शरीरातील कोशांबद्दल सांगत आहेत. स्थूळ लिंग हे कारण, होय उपाधी प्रमाण. रूपे प्रणव चांगले, तिन्ही गुण विस्तारले. अन्नमय प्राणमये, तिसरे ते मनोमय. कोश विज्ञान चवथे, पाचवेही आनंदते. उसाचिया पोटी रस, आत्मा तैसा पंचकोश. तुका विप्र म्हणे भले, आत्मतत्व निवडले. वेदिक काळी शारीरिक क्रिया आणि बाह्य रचना यावरून शरीराच्या अंतर्गत पचन, श्वसन, विचार, विश्लेषण, आनंद या सर्व क्रियांसाठी वेगवेगळ्या अवस्था आहेत असे अनुमान काढून त्यांना कोश असे नाव दिलेले आहे. या कोशांची नावं आणि नावातूनच प्रतीत होणारे कार्य पुढील प्रमाणे आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. मन जेव्हा ज्ञानेंद्रियामार्फत आढावा घेत असते तेव्हा तो जीवाचा मनोमय कोश असतो. जेव्हा बुद्धी वापरून निर्णय घेतला जातो तेव्हा तो जीवाचा विज्ञानमय कोश असतो. पंचप्राण
आणि 5 कर्मेंद्रिय मिळून प्राणमय कोश असतो. स्थूल शरीर हे अन्नमय कोश असते. सूक्ष्म शरीर हे 5 प्राण, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि अंतःकरण चतुष्टापासून बनलेले असते. म्हणून सूक्ष्म शरीरात प्राणमय, मनोमय आणि आनंदमय कोश येतात. झोपेत मन, बुद्धी आणि ज्ञानेंद्रिये यांची बाह्य विषयाकडील ओढ थांबून ती अंतर्मुख झालेली असतात. यामुळे अंतःकरणात आत्मानंद प्रतिबिंबित झालेला असतो. झोपेच्या पूर्वीच्या क्षणाची अवस्था आणि प्रत्यक्ष झोप यामध्ये होणारा आनंदाविर्भाव म्हणजे आनंदमय कोश असतो. कोणत्याही कर्मेंद्रियाकडून कोणतीही क्रिया घडताना प्रथम अंतःकरणात इच्छा होते, मग त्या आपल्या बुद्धीचा वापर होऊन इंद्रियांकडून क्रिया होते. बुद्धीचा द्रष्टा आत्मा आहे. या क्रिया होताना बुद्धीतील वृत्तीप्रमाणे दृष्ट्याचे वृत्तींशी सारूप्य होते. म्हणून बुद्धी आत्मा आहे असे वाटते, पण प्रत्यक्षात तसे नसते.